तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, बरेच दिवस प्लॅन चाललं होतं की कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. तर फायनली आज आपण जातोय अंजारले बीच आणि अंजारले लाईट हाऊसला. तर माझ्यासोबत आहे सोहिल आणि दीपेश, असे आपण तिघंजण जातोय. तर आधी आपण आलोय मुरुडला, कारण का इथून दीपेशला पिक करायचं होतं. आलो तर बघतोय भाई रेडीच नाही, काय बोलायचं राहायला. आणि हा भाईचा बघा इथं टिक्को मिक्को चाललंय. भाई कितना गोरा होगा भाई. तर भाई फायनली दीपेशला आपण इथं पिक केलं आणि आता आपण इथून निघणार आहोत मुरुडवरून. तर आता आपण आहोत सालदूर फाट्याच्या इथे. इथून बाहेर पडलो का सरळ डायरेक्ट अंजारलेकडे जायला. तर भाई आपण आलो तर होतो, पण भाई आपल्याला रस्ते माहीत नव्हते. भाई कसे बसे विचारत गेलो, कारण का भाई रस्ते विसरलो होतो. तर जाताना मस्त एक आपला सुवर्णदुर्ग दिसला. त्यानंतर पुढे गेलो, बघतो इकडं तिकडं लेफ्ट साईड. भाई कुठं जायचं काय समजत नव्हतं. विचारत गेलो. तर फायनली आपण पोचलो. पहिलं लोकेशन आपलं अंजारले बीच. आलो, पण मस्तपैकी मन शांत झालं, कारण का सीनच तसा होता. आणि हा भाई बघा इथे मेंढी भांडण करायला सुरुवात केला. तर मित्रांनो, त्यानंतर आपण डायरेक्ट निघालो अंजारले लाईट हाऊसला. तर भाई आपण इकडे पोचलोय खरं, पण मला ना खरंच हसायला येतं हसायला, कारण का हसायचं कारणच तसं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडे समोर बघू शकता, हा आहे अंजारल्याचा लाईट हाऊस. जाऊन आम्ही बघतोय तर काय भाई गेटच बंद, यांचा लाईट हाऊस बंद आहे. काहीतरी मेंटेनन्सचा प्रॉब्लेम चालू होता. इकडे समोर बघू शकता, दर्शक गेले बंद हे. पण आम्ही इकडं आलो, पण फायदा झाला, कारण का मस्त इथं आपल्याला सनसेट बघायला भेटला. एकदम छान वाटलं, मस्त. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. फुल ब्लॉग आहे आपल्या चॅनलला, जाऊन नक्की बघा. भेटूया पुढच्या